नेट पॅक मारल्यावर यूट्यूब बघशील ना, मराठी व्हायरल फीवरला सबस्क्राईब करशील ना. नमस्कार, मी जीवन आगाव. मराठी व्हायरल फीवरच्या कॉफी विथ जीवन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे एक अत्यंत खास व्यक्तिमत्व. गोव्याच्या किनाऱ्यावर आणि इश्काची नौका यासारखे सुपरहिट गाणे ज्यांनी गायले आहेत अशा शुभांगी केदार मॅडम तुमचं स्वागत आहे. नमस्कार. गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्याने यूट्यूबवरती 100 मिलियनचा टप्पा नुकताच क्रॉस केलेला आहे आणि जिथपर्यंत मला माहिती आहे त्याप्रमाणे झिंगाटनंतर हे गाणं यूट्यूबवरती मराठीमधलं सगळ्यात जास्त बघितलं गेलेलं गाणं आहे आणि तेही फक्त एका वर्षामध्ये. सर्वप्रथम यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि त्यानंतर मला असं विचारायचं की तुम्ही मराठीमध्ये आता काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे हे केलेला. नुसता ओम हे सॉन्ग आताच आलेलं आहे तुमचं आणि ते काहीतरी वेगळं आहे, मग त्याबद्दल काय सांगाल आम्हाला? हां, नुसता ओम हे गाणं आम्ही एक 10 दिवस झाले रिलीज झालं आमच्या यूट्यूब चॅनलवर. याची कॉन्सेप्ट जी आहे प्रणित वनवे याची आहे. तर ती कॉन्सेप्ट अशी आहे की आजकाल प्रत्येकाला कसं की फेम आणि पैसा, प्रसिद्धी आणि पैसा इन्स्टंट हवं असतं, त्यामुळे कलेला तेवढा मान किंवा तो दर्जा राहिलेला नाही आहे. तसं होत चाललं आहे. तर ही कॉन्सेप्ट प्रणितने सांगितली की असं असं यावर करूया आपण काहीतरी, ही मांडायची आहे, ही लोकांपर्यंत पोचवायची. असं तर कसं करायचं, तर म्हटलं ह्याच्यासाठी जॉनर तर वेगळंच नक्की जाणार. ऑब्व्हियसली लव्ह सॉन्ग किंवा असं काही मेलोडियस असं नाही बनणार. मग म्हटलं ठीक आहे, आपण विचार करूया त्यावर. मग थोडं काम केलं त्यावर आणि हे जॉनर आम्हाला ब्राझिलियन फंक म्युझिक आहे हे जे जॉनर आहे बेसिकली. तर त्यामध्ये म्हटलं ठीक आहे, आपण मराठी काहीतरी ट्राय करूया. मग हे असं आम्हीच इन्व्हेंट केलं. असं झालं की ब्राझिलियन इंडियन फ्युजन ट्राय करूया. तर ते ट्राय केलं आणि आपले मराठी शब्द आहेत त्याच्यात, लिरिक्स जे आहेत, आणि त्या प्रकारे आम्ही ते पोर्ट्रे केलं की व्हिज्युअलीसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर खूप मेहनत घेऊन ते कसं लोकांपर्यंत पोचवता येईल, तो जो मेसेज आहे जो सांगायचा आहे तर तो नक्कीच. आणि मला असं वाटतं की तो मेसेज लोकांपर्यंत हळूहळू पोहोचतोय. ते ए डंगरा माय या ए चार्जर कुठं गेलं रे याचं, मा पबजी संपलं मायच्या चार्जिंग उतरली तर मग चिकन डिनर जाईल रे. ए डंगरा बाबा, तुम्ही ते काय करताय? तुमचं चार्जर आहे आतमध्ये ठेवले, मी इथे इंटरव्ह्यू आहे चालू. इंटरव्ह्यू? बापरे, कोण हेता ह्या मॅडम? कोण हेता? अहो, त्या गायक आहेत. नायक? अरे पण नायक मोदी तर ते की रे, ते सोनम कपूरचा बाप, ते अनिल कपूर, एक दिवसाचा मुख्यमंत्री. अरे चिंदा पाहिला मी पिक्चर, ते नायक ह्या नाही त्या. बाबा, गायक, सिंगर, गायिका, मराठीमधल्या खूप मोठ्या गायिका आहेत त्या. असं होय? अरे मग काय कोरडाची इंटरव्ह्यू घेतो का रे? ते काही कॉफी गिफी पाचकी का नुसतंच कॉफी विथ जीवन? उठ, कॉफी गिफी आणताय ते जाय, इंटरव्ह्यू घेतो मी, जाय तू आण कॉफी. बाबा, पण इंटरव्ह्यू घेणं जमणार आहे का तुम्हाला? ए थुत्र्या, मला शिकू नको. त्या बापाचा बाप आहे मी. इंटरव्ह्यू तर आता चालू केलेत, मी जिंदगी गेली बापा. तर उठ बट तू, उठ कॉफी आणता, उठ मी इंटरव्ह्यू घेतो, उठ पटकन. बरं ठीक आहे. मॅडम, बाबा आलेत, मी कॉफी आणतो, तोपर्यंत तुम्ही ॲडजस्ट करा. हो. नमस्कार मॅडम, कोणतं गाणं म्हणलं तुम्ही? गोव्याच्या किनाऱ्यावर इश्काची नौका. हो, गोव्याच्या किनाऱ्यावर तुम्ही म्हणलंय होय? वा 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 वा. तुम्हाला सांगतो मॅडम, कुठं नाही सांगत, ते गाणं मग एवढं फेवरेट गाणं आहे, एवढं फेवरेट गाणं आहे. अरे गोव्याच्या किनाऱ्या म्हणलं की मला लयच आवडते ते गाणं, लय भयानक आवडते. अच्छा, किती वेळा ऐकलंय तुम्ही? आता ते खरं सांगायचं म्हणजे ऐकलं एकदाही नाही, पण गोव्याच्या किनाऱ्या म्हणलं काय पाहायला लागते हो. गोव्याच्या किनारे येते हो. हां, नितळ क्षार पाणी असते नुसतं. मुंबईचा थोडीच आहे काय चिखल असं हे असं नाही. गोव्याचं म्हणलं कसं नितळ क्षार मस्त वाटते. बरं मला सांगा, ते गोव्याच्या किनाऱ्यावर 3 दिवस किंवा 4 दिवस राहण्याचा साधारण खर्च काय येईल बरं आपल्याला? मला कसं माहीत असेल? नाही, आता तुम्ही गोव्याच्या किनारे एवढं गाणं केलं म्हणलं, मला वाटलं बा खर्च असेल माहिती. बरं जाऊ द्या, ते गोव्याच्या किनाऱ्यावरचं खर्च मी पाहतो, एखाद्याला विचारतो तर कसं मग इच्छा होती ते गोव्याच्या किनाऱ्यात जायची. म्हणजे कॉलेज जाऊ द्या, मग आठवणीत रमलं तर कसं असते, मग रमलं तर मग मी रमतोच. ते जाऊ द्या. मला सांगा तुम्ही रिसेंट काय म्हणले, एखादं गाणं असेल ना म्हणलं आता इतक्या? हो, नुसता ओम. नुसता ओम? नमः शिवाय नाही आणलं का त्या सांगा?
काय म्हणजे नाही तुम्ही काय म्हणले नुसतं ओम म्हणलं ओम नमः शिवाय आणलं असत कसं नाही कसं आहे मी प्रॉपर औंढा नागनाथचं आहे आमच्या इथं महादेवाचं ज्योतिर्लिंग आहे दिवसभर मंदिरात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चालू असते तुम्ही जर समजा दर्शनाला आले तर डायरेक्ट जाऊ नका बरं कारण कसं आहे डायरेक्ट गेले 2 तास 3 तास लागतील आपल्या संघाला आपली कसं डायरेक्ट एंट्री आगाव बाबा म्हणलं डायरेक्ट एंट्री डायरेक्ट दर्शन अभिषेक चट करतो म्हणून म्हणलं की या गाण्याचा आणि महादेवाचा काही संबंध आहे का तुमच्या नाही काहीच महादेवाचा बिलकुल संबंध नाही आहे या गाण्याशी अच्छा तसं आहे होय बरं तुम्ही गायिका आहेत तर मग आता म्हणजे मला माहिती आहे तुम्ही आहेत गायिका पण मग प्रूफ म्हणून एखाद्या 4 ओळी जर म्हणल्या असत्या गाण्याच्या बरं झालं असतं ठीक आहे गोव्याच्या किनाऱ्यावर गाते की चालेल गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा भरीन नेशील का नील सागरी दुनियेची सफर देशील का नको बघू असं मनी होतं कसं माझे काळजान भरली रलास तुझे नजरेच्या झाल्यामध्ये काळीज गुत्तल आज गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा भरीन नेशील का गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा बेगीन नेशील ना वा 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 मॅडम काय मस्त गाठव तुम्ही तुम्हाला खोटं नाही सांगत कान आणि आत्मा दोन्ही तृप्त झाले तृप्त एकदम थँक्यू तुम्ही साखर जास्त खाता का नाही म्हणजे कसं आहे तुम्ही दिसायला तर गोड आहेतच तुमचा आवाज बी गोड आहे म्हणून म्हणलं का साखर की जास्त खात असाल म्हणून नाही तर तुम्हाला सांगतो आमची मठारी असं गाती का मठारीचं गाणं ऐकलं चांगल्या म्युझिकमधल्या माणसाचा गाण्यावरचा विश्वास उडून जायचा विश्वास अशी भेचून गाती मठारी तुम्हाला खोटं नाही सांगत बरं झालं तुम्ही आमच्या मठारीचं गाणं नाही ऐकलं मॅडम नाही तर तुम्ही गाणं सोडून दिलं असतं तुम्हाला खोटं नाही सांगत माणसाचा कान किती निवर असला तरी कानातून रक्तच काढली मठारी म्या स्वतः 4दा कानाचे टाके शिवून घेतले शिवून दाबणीनं मठारी तर लय आवड काय सांगायला त्यांना काही नाही रे ते तिला आपल्या मठारीचं सांगू लागलो कशी गाती तू आजी ते चार्जर सापडले तुमचं जा बरं सापडलं चार्जर बरं चार्जर सापडले म्हणते मॅडम तर मी काय करतो मग पबजी अर्धा राहिला आहे मी पबजी जरा कंप्लीट येतो करून हो म्हणजे कसं चिकन डिनर भेटते तुम्ही तर घ्या कॉफी गिफी हां चालतं ओके मॅडम नाईस टू टॉक विथ यू मॅडम सेम हिअर सॉरी बाबांनी तुम्हाला खूप बोर असेल नाही का केलं नाही त्यांच्यासोबत गप्पा मारायला जास्त मजा आली अच्छा तर आपण गाण्यावरती होतो मला सांगा तुम्ही आजवर जे गाणे आहेत गायलेले ते गाणे बऱ्यापैकी म्हणजे प्रेमावरती किंवा रोमॅन्टिक प्रकारची आहेत सगळी गाणी आणि नुसता ओम हे गाणं बऱ्यापैकी वेगळं आहे तर हे गाणं रेकॉर्ड करतानाचा तुमचा जो काही एक्सपिरियन्स होता तो कसा होता हां तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा गोव्याच्या किनाऱ्यावर इश्काची नौका हे एक वेगळा जॉनर आहे सेम त्यातलं माझा आवाज किंवा जे काही आहे ते ऐकलेली गायकी आहे लोकांनी आणि हे खूप वेगळं होतं मी असं कधीच गायलेलं नव्हतं मला स्वतःला डाऊट होता की मला जमेल की नाही पण मग मी ऐकून ते कसं काय ऐकून प्रयत्न केला की ठीक आहे आपण प्रयत्न तर करूया आणि गाताना पण भरपूर वेळ लागला रेकॉर्डिंगला कारण तो फील आणि त्यात थोडा रेज आहे जो माझा आवाज थोडा गोड आहे तर मला तो वेगळी एक टोन लावून गायचा होता तर ते मी प्रयत्न केला आणि माझ्याकडून मी 100% देण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यासोबत केवल वाळंजने हे गाणं गायलं आहे तर त्याचंसुद्धा सेम असंच आहे की त्यांनी रोमॅन्टिक गाणी खूप गायली आहे त्याआधी त्याच्यासाठी ही नवीनच होत आहे तर आम्ही दोघांनी एकमेकांना तो मला सांगत होता नाही इथे असं म्हणजे दोघांना एकमेकांना आम्ही भरपूर मदत करून मग ते झालं आणि वेगळेपणा हा कलेमध्ये गरजेचा असतो तो तुम्ही आणला त्याबद्दल ते धाडस केलं त्याबद्दल तुमचं कौतुक आणि हा जो काही वेगळेपणा आहे ते नुसता ओम हे गाणं आपला वेगळेपणा प्रेक्षकांच्या मनामध्ये रुजविल याबद्दल मला 100% खात्री आहे त्या गाण्यासाठी आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मी प्रेक्षकांना अशी विनंती करेल की तुम्ही नुसता ओम हे गाणं एकदा तरी नक्की अवश्य बघा कारण त्यांनी काहीतरी वेगळा प्रयोग केलेला आहे आणि तो खूप छान आहे झालेला तर त्या गाण्याची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि वर त्या लिंकचं कार्डसुद्धा येत असेलच मॅडम एक रिक्वेस्ट होती की आमच्या मराठी व्हायरल फीवरच्या प्रेक्षकांसाठी जर तुम्ही या 4 ओळी गोव्याच्या
किनाऱ्यावर या गाण्याच्या चालीवर जर म्हणाला तर चांगलं होईल. ओके. नेट पॅक मारल्यावर यूट्यूब बघशील ना, मराठी व्हायरल फीवरला सबस्क्राईब करशील ना. धन्यवाद धन्यवाद. मला असं वाटतं ज्यांनी आणखी सबस्क्राईब केलेलं नाही आहे ते हे गाणं ऐकून तरी सबस्क्राईब करतील नक्की. आणि आता जाता जाता प्रेक्षकांसाठी नुसता ओम या गाण्याच्या 4 ओळी जर समजा हो तुम्ही गायला हो सांगा. नक्की. दुनियादारी, भागीदारी, ईमानदारी, अरे तो मदारी, उल्लू बनाया, बड़ा मजा आया, अरे सेल्फी सारे उसने तेरी मारी. भाग 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 मागे नाग नाग नाग, लाचारी ही कसली भावा तुझ्यात आहे आग. तूच खरा कलाकार, राहील तो बेकार, त्याला हाच उपहार. सगळंच खड्ड्यात घाल, कर नुसता ओ, कर नुसता ओ, नुसता ओ, ओ. वा वा, छान छान, थँक्स, धन्यवाद.